झी 24 तास एक पाऊल पुढे. आता जाऊया मराठी डेली सोपच्या दुनियेत. अखेर दुर्वा आणि भूपतीचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलंय. चला तर मग थेट जाऊया दुर्वाच्या सेटवर. माझ्या कुटुंबातले आणि सारडा साहेबांच्या कुटुंबातले पण सगळे मेंबर्स आता इथे प्रेझेंट आहेत. तर मी त्यांना माझ्या लग्नावर प्रत्येकाची काय कमेंट आहे ते विचारतो. अण्णा, हे लग्न जे आहे हे म्हटलं तर एक पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे, म्हटलं तर एक राजकीय डावपेच आहे. अशा बऱ्याच गोष्टी या निमित्ताने दुर्वा जी आहे ही दुर्वा आमच्या घरी येणार आहे आणि निराळ्या थरार नाट्याची सुरुवात होणार आहे. तर दुर्वा नेमकं काय करते घरी येऊन? ती अण्णांच्या बरोबरीने काम करते, अण्णांच्या विरोधात काम करते, सगळ्या कुटुंबाला सामावून घेते, सगळ्या कुटुंबाच्या विरोधात उभी राहते. हा सगळा जो आहे हा सगळा सस्पेन्स काही आत्ता फोडण्यात अर्थ नाही. पण एक नव्या मेंबरची आमच्या घरामध्ये एक भर पडलेली आहे आणि ती आहे दुर्वा. आणि याच्या पुढचं जे नाट्य आहे हे नाट्य खूप इंटरेस्टिंग असणार आहे, याची मी तुम्हाला आत्ता खात्री देतो. माझ्यासाठी नवऱ्याचा शब्द हा शेवटचा शब्द आहे. त्यामुळे हे लग्न कशासाठी होत आहे, त्यांनी सांगितलं हे लग्न होणार म्हणजे ते लग्न होणार, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे मंदोदरीसाठी. आणि त्यामुळे हे लग्न होतं आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की माझं लाडकं बाळ लग्नाच्या बंधनात अडकतं आहे. त्याच्या एका सुखाच्या आयुष्याची सुरुवात होते आहे म्हणून मला आनंद आहे. लग्नामागचा माझा अतिशय सर्वसामान्य म्हणजे माझ्या घरात जी मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे, मुलीचं लग्न झालं आहे, त्यासारखं माझ्यासाठी हे एक लग्न आहे. त्याच्यामध्ये मागे राजकीय काय आहे हे मंदोदरीला माहिती नाही आहे. ती अतिशय साधी आणि सरळ आहे, नवऱ्याच्या पाठीमागे पावलावर पाऊल टाकणारी आहे. आणि जसं आत्ता विनय सर म्हणाले की एक खूप छान घरात एक नवीन कॅरेक्टर एंटर होणार आहे दुर्वा. आणि ती जे काही आता नव्याने ह्या सिरियलला पुढे घेऊन जाणार आहे ते आपण सगळेजण बघणारच आहोत. काहीच बोलू शकत नाहीये. दुर्वा जशी सासरी झाली तशी आम्हाला पण एक मुलगा मिळालेला आहे, आमचा जावई. आणि कॅरेक्टरबद्दल म्हणायचं तर जे सारडासाहेब सांगतात तेच मी करते. हे लग्न होणार असं त्यांनी दामटून सांगितलं तर हे लग्न झालं, बस, ह्याच्या पलीकडे काही नाही. बरं, हे त्यांचं म्हणणं आहे की हे लग्न होणार, तरी आत्ता ते कुठेतरी रुसून गेलेले आहेत. त्यांना नंतर शोधून आणतो. केशव आहे इथे माझा मित्र, त्याचं काय मत आहे या लग्नाबद्दल बघूयात. मी हर्ष दत्तकरी, मी केशवची भूमिका करते. जसं पाटील अण्णा म्हणाले की बरेच पाटील अण्णांच्या घरात येणार आहे तेव्हा सो मजा येईल, नवीन ट्रॅक्स ओपन होतील आणि सगळं सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे. सो लेट्स सी, वेट अँड वॉच. लग्नाच्या मागे आमचे खूप काही काही प्लॅनिंग्स आहेत. बिकॉज ही जी मुलगी आहे ती मला अजिबात आवडत नाही सिरियलमध्ये. खूप गोड मुलगी सिरियलमध्ये ती मला अजिबात आवडत नाही. माझ्या नवऱ्याचा तिने अपमान केला असतो, त्यामुळे भाईला मी खूप पटवते की नाही 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 तिच्याशी लग्न करू नकोस, ती वाईट आहे, ती हे ते. तर भाई लाईक मालूताई मी तुझ्याबरोबर आहे, म्हणून आमच्या दोघांचं एक कारस्थान आहे. आता ते लग्न घडतंय, ह्याच्यानंतर काय काय आम्ही करणार आहोत हे तुम्हाला बघायला लागेल. ही आणि माझी वहिनी ह्यांचं काहीतरी सतत शिजत असतं. आता वहिनीला विचारूयात. शुभ्राताई, ह्या लग्नाच्या पूर्ण विरोधात असणारी एकमेव व्यक्ती आहे मी. आणि ते लंडनला घालवणारी आणि ते लग्न होऊ नये त्याच्यासाठी भरपूर भरपूर प्रयत्न मी केलेले असतात. पण आता ते लग्न होतंय तर त्याच्यात मी किती आनंदी आहे असं मी दाखवते. आता दरवेळेस मी डावलून तुझ्या आधी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत, पण लग्न तुझ्या माझ्या आधी झालं होतं. हो, पण आता माझं लग्न होतंय तर तुझं काय? आता लग्न झाल्यावर तुलाही कळेल काय घडतं आणि काय नाही ते. तरी दुर्वा शिंदेबद्दल मत काही एवढं काही शिंदे नाही, सारडा नाही, दुर्वा शिंदे. दुर्वा शिंदे आणि नंतर कळलं दुर्वा सारडा. तर दुर्वा शिंदेबद्दल मत काही चांगलं नाही आहे. तरी भावाचं खूप चांगलं होत आहे. हां, आणि अण्णांनी ठरवलंय लग्न करायचंय तर हो हो. Arjuna
मला असं बोलावं वाटेल की आईबाबांनी सांगितले तर आय हॅव टू गेट मॅरिड आणि द थिंग इज दॅट दुर्वाला भूपती आवडलाय सो शी हॅज टू गेट मॅरिड आणि ते आता तिथे जाऊन काय करते हे तुम्हाला बघावं लागेल सो वेट अँड वॉच. तर आता सगळ्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तिथे जाऊन काय होणार आहे म्हणजे आमच्या घरात आल्यानंतर आमच्या घरात दुर्वा आल्यानंतर काय होणार आहे हे तुम्हाला बघावं लागेल. झी 24 तास एक पाऊल पुढे.